स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 15 साऊंड. आज आपण साऊंड प्रोड्युस्ड बाय ह्युमन आणि साऊंड जनरेशन बाय लाऊडस्पीकर ह्या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. साऊंड प्रोड्युस्ड बाय ह्युमन म्हणजेच मानवनिर्मित ध्वनी. आयदर स्पीक अ लिटल लाऊडली और सिंग अ सॉन्ग अ प्रोड्युस्ड humming sound like a bee and put your fingers on your throat. Do you feel some vibrations? थोडे मोठ्याने बोला किंवा गाणे म्हणा किंवा मधमाशीसारखा गुंजारो काढा आणि आपल्या एका हाताची बोटे घशावर ठेवा. तुम्हाला काही कंपनी जाणवतात का? इन द ह्युमन साऊंड इज प्रोड्युस्ड इन द लेरिंग्स. मानवामध्ये ध्वनी हा स्वरयंत्रामध्ये निर्माण होतो. व्हाईल swallowing फूड वी कॅन फील विथ आवर फिंगर अ हार्ड पंप दॅट सीम्स टू मूव. घास गिळताना आपल्या हाताची बोटे घशावर ठेवल्यास काहीसा हलणारा एक उंच ओटा तुम्हाला जाणवेल. दिस इज नथिंग बट लेरिंग्स. हेच ते स्वरयंत्र. ॲज शोन इन फिगर 50.5 इट इज ॲट द अप्पर एंड ऑफ द वाइंडपाईप. टू वोकल कार्ड्स आर स्ट्रेच्ड अक्रॉस द व्हॉइस बॉक्स ऑर लेरिंग्स इन सच अ वे दॅट इज लिव्ज अ नॅरो स्लिट बिटवीन देम फॉर द पॅसेज ऑफ एअर. आकृती 15.5 मध्ये दाखवल्याप्रमाणे हे श्वासनलिकेच्या वरच्या बाजूस असते. त्यामध्ये 2 स्वरतंतू असतात. या स्वरतंतूमध्ये असलेल्या जागेतून हवा श्वासनलिकेत जाऊ शकते. When the lungs force air through the slit, the vocal cords vibrate, producing sound. फुफ्फुसातील हवा जेव्हा या जागेतून जाते तेव्हा स्वरतंतू कंप पावतात व ध्वनीची निर्मिती होते. Muscles attached to the vocal cords can make the cords tight or loose. स्वरतंतूंना जोडलेले स्नायू या तंतूवरील ताण कमी जास्त करू शकतात. When the vocal cords are tight and thin, the type of quality of voice is different. स्वरतंतूवरील ताण वेगवेगळा असल्यास निर्माण होणारा ध्वनीही वेगळा असतो. टेक 2 rubber strips out of an unused bicycle tube. सायकलच्या निरुपयोगी ट्यूबपासून रबराचे 2 सारख्या आकाराचे तुकडे कापा. प्लेस these 2 pieces one above the other and stretch them tight. Now blow air through the gap between them. As the air blows through the gap between the rubber strips, a sound is produced. Human larynx works in a similarly way. दोन्ही तुकडे एकमेकावर ठेवून त्यांची 2 टोके विरुद्ध बाजूस ताणा. त्यांच्यामध्ये असलेल्या जागेतून फुंका. ताणलेल्या रबराच्या तुकड्यामधून हवा वाहू लागताच ध्वनी निर्माण होतो. मानवी स्वरयंत्राचे कार्य अशाच प्रकारे चालते. साऊंड जनरेशन बाय लाऊडस्पीकर. यू नो दॅट साऊंड कॅन बी प्रोड्युस्ड युझिंग लाऊडस्पीकर. ध्वनिक्षेपकापासूनही आवाजाची निर्मिती होते तुम्हाला माहिती आहे. द इंटरनल अरेंजमेंट इन द लाऊडस्पीकर इज शोन इन द फॉर्म ऑफ क्रॉस सेक्शनल व्ह्यू इन फिगर 15.6. ध्वनिक्षेपकाची अंतर्गत रचना आडव्या छेदाच्या रूपात आकृती 15.6 मध्ये दाखवली आहे. इट कन्सिस्ट ऑफ अ परमनंट मॅग्नेट. यामध्ये एक कायम चुंबक असते. अ कॉइल इज वूड अराउंड इट अँड इफ अ करंट फ्लोज थ्रू धिस कॉइल इट ऑल्सो जनरेट्स मॅग्नेटिक फील्ड. दिस यू हॅव लर्न इज अर्लियर चॅप्टर इन धिस बुक. त्याच्या भोवती गुंडाळलेल्या कुंतलातून विद्युत प्रवाह प्रवाहित झाल्यास त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते हे तुम्ही मागील पाठात जाणले आहे. यू मस्ट हॅव सीन दॅट इफ 2 मॅग्नेट आर ब्रोट नियर इच अदर दे मूव डिपेंडिंग ऑन देअर पोझिशन. 2 चुंबक एकमेकाजवळ आवल्यास त्यांच्या स्थितीनुसार त्यांची हालचाल होते हे तुम्ही पाहिलेच असेल. In the same way, here depending on a magnetic field created due to the coil moves back and forth. अशाच प्रकारे इथे कुंतलाद्वारे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्रानुसार ते कुंतल मागे पुढे हलू लागते. The frequency and amplitude of the movement of the coil depend on the variation in the current flowing through the coil. कुंतलाचे हे हलणे म्हणजेच त्याची वारंवारता आणि आयाम त्यातून वाहणारा विद्युत प्रवाह कशा प्रमाणे बदलत आहे त्यावर अवलंबून असते. ॲज द कॉइल मूव्स द कोनिकल स्क्रीन ऑफ द लाऊडस्पीकर विच इज अटॅच्ड टू द कॉइल ऑल्सो मूव्स बॅक अँड फोर्थ.
याच खुद्दाला जोडलेल्या ध्वनिक्षेपकाच्या पडद्याची मागे पुढे हालचाल होऊ लागते. वी हॅव सीन दॅट ड्यू टू बॅक अँड फोर्थ मोशन ऑफ द फ्रोंग्स ऑफ अ ट्युनिंग फोर्क साऊंड वेव्ज आर प्रोड्युस्ड. आपण यापूर्वी पाहिले आहे की नादकाट्याच्या भुजांच्या मागे पुढे होणाऱ्या हालचालीमुळे हवेत ध्वनी तरंग निर्माण होतात. इन द सेम वे हिअर ड्यू टू बॅक अँड फोर्थ मोशन ऑफ द लाऊड स्पीकर स्क्रीन साऊंड वेव्स आर प्रोड्युस्ड इन एअर. इथं बघालेले बॅक अँड फोर्थ दाखवलेलं आहे. याच प्रकारे इथे ध्वनिक्षेपकाच्या पडद्याच्या मागे आणि पुढे अशा होणाऱ्या हालचालीमुळे हवेत ध्वनी तरंग निर्माण होतात. यू कॅन फील धिस व्हायब्रेशन ऑफ द लाऊड स्पीकर स्क्रीन just by gently touching the screen of a loudspeaker which is producing sound. ध्वनी निर्मिती करत असलेल्या एखाद्या ध्वनिक्षेपकाच्या पडद्याला हलकासा स्पर्श करून या पडद्याच्या कंपनाचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. व्हेरी लाऊड स्पीकर कॅन बी प्रोड्युस्ड बाय युझिंग अ लाऊड स्पीकर. ध्वनिक्षेपकाचा वापर करून खूप मोठ्या पातळीचा आवाज निर्माण केला जाऊ शकतो. देअरफॉर लाऊड स्पीकर आर युज्ड इन पब्लिक प्लेसेस. म्हणून सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकाचा वापर केला जातो. हावेवर ॲज वी हॅव लर्न लास्ट इयर इफ साऊंड लेवल इज अराउंड 100 डेसिबल्स द साऊंड कॅन बी हार्मफुल टू अस. परंतु आपण मागील येथेच शिकलो आहोत की ध्वनीची पातळी सुमारे 100 डेसिबलपेक्षा जास्त असल्यास तो ध्वनी आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. देअरफॉर although the loudspeaker can generate very loud sound, there must be limit on its loudness. म्हणूनच ध्वनिक्षेपकाची क्षमता जरी उच्च पातळीचा ध्वनी निर्माण करण्याची असली तरी त्यावर मर्यादा ठेवणे आवश्यक असते.